बोलू नये. रत्नागिरीच्या शीतांताच ती भूतावळ जपली आहे की पाण्यातच प्राणवायू. ती प्राणवायूच्या जोडीला आणखी कसला वायू मिसळलाय ते त्या रत्नागिरीच्या विश्वेश्वरालाच ठाऊक. अंतू बर्वा. अंतू बर्वा ही ह्याच मातीत उगवला आणि पिकला. वास्तविक अंतू बर्व्याला कोणी अंतू असे म्हणावे असे काय त्याचे वय नव्हे. मी त्यांना 12-14 वर्षापूर्वी भेटलो तेव्हा त्यांचे दाढीवरचे खुंट आणि कानावरचे छातीवरचे केस पिकले होते. दातांचा बरासा अन्नगोपट्या झाला होता. अन्नगोपट्या होणे म्हणजे पडणे हा अंतू शेटांनी मराठी भाषेला बहाल केलेला एक वाक्प्रचार आहे. तर रत्नागिरीचा अन्नगोपटे वकील गेली कित्येक वर्ष म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीत ओळीने पडत आला म्हणून तेव्हापासून विहिरीत पोहरा पडला की पोऱ्याचा अन्न झालं काय रे म्हणून अंतू ओरडायचा. त्यांची आणि माझी पहिली भेट बापू एगिस्टनच्या दुकानात झाली. मी तिथे सिगारेटी घ्यायला गेलो होतो आणि केसरीच्या मागून अर्ध्या जास्ती काड्यांचा चष्मा वर करत अंतू शेटांनी तडक प्रश्न केला. वकील साहेबांचे जाव आहे ना? हो. झटक्यात ओळखले मी. बसा. बापू वकील साहेबांना चहा मागवा. आता इतक्या सलगीत आलेला म्हातारा कोण हे काय मला कळेना. शेवटी अंतू शेटांनीच खुलासा केला. अहो तुमचे सासरे दोस्त माझे सांगा त्यांना अंतू बर्वा विचारित होता म्हणून. ठीक आहे. मग केव्हा आलात पुण्याहून? परवाच आलो. मग मुक्काम आहे की फ्लाईंग व्हिजिट? 2-3 दिवसांनी जाईन म्हणतो. उत्तम. थोडक्यात गोडी असते. नाही तर त्या सड्यावरच्या कसोबकर वकिलाच्या जावयासारखं करू नका. त्यांना 6 महिने तळ टोकला. शेवटी कसोबकर वकिलाने एक दिवस खळं सारवाय लावलं. त्यास जावाई जास्त दिवस राहिला की तो दशमग्र होतो. कसं? बरोबर. ओ बापू ओळख नक्की नाही? आमच्या वकील साहेबांचे जावाई. आम्ही दोघं त्यांच्याच पक्षकारा. हेगिस्टनने तिकडूनच नमस्कार केला. आता अंतू शेठचा आणि माझा परिचय आता जुना झाला. गेल्या 10-12 वर्षात मी जितक्या वेळी रत्नागिरीला गेलो तितक्या वेळी मी त्यांना भेटलो. त्यांच्या अड्ड्यात त्यांनी मला जमूनही घेतले. 1-2दा गंजीफा शिकवण्याचा प्रयत्न देखील केला आणि त्या 60च्या आसपास उभ्या असलेल्या वृद्धांच्या अड्ड्यात मग अंतू शेठ या आणि यांच्या संगती यांचे जीवनाविषयी अचट तत्वज्ञान मी खूप ऐकले. त्यांची विशिष्ट परिभाषा मला तिथेच कळाली. खांद्यावर पैरणी, कंपरेला पंचा, पायात करकरती वाहन, एका हातात दंडा आणि दुसऱ्या हातात फणस घेऊन रे गोविंदा टाकतोस काय रे दोंडा? परंजप्या जागा आहेस का झाला तुझा आजगर? अशा आडोळ्या मारीत पत्त्याचे बिडू गोळा करणारे मंडळीत मी भटकलो. पत्त्यांचा डाव काय फारसा रंगला नाही. मी पाणी टाकून जावय बापू मला एखादा मालकच गोड बोल्या फूड तोडा तबला पाहुण्यांबरोबर. खातू शेठ उघडा तुमचा खोका. असल्या फरमाईशीनंतर मी माझा आवाज साफ करून घेतला. नरड्यात मज्जा आहे हो तुमच्या. ही दात तिथेच मिळेल. कशावरून तरी गांधींच्या गोष्टी निघाल्या आणि अंतू शेटांनी आपले भाष्य सुरू केले. कसला गांधी? जगभर गेला पण रत्नागिरीस काय फारसा आला नाही. पक्का तो. त्यास नेमकं ठाऊ. इथं त्याच्या पंचाचंही कौतुक नाही मी दांडीचंही नाही. अहो आम्ही सगळे पंचेवाले. मी त्याच्यापेक्षा उघडे. सुता बिता तत्ते नाही हो. आमचा शंभूभट जन्मभर जानवाचा सूत काढीत आला. ब्रिटिश सरकार सोडा पण रत्नागिरीचा डिलिगल कलेक्टर देखील घाबरला नाही. आणि तिसरं शस्त्र म्हणजे उपासाचं. इथं निम्म कोकण उपाशी. नेहमी तुपाशी खाणाऱ्या सुपाशी माणसाचं कौतुक काय? हा आम्हास कसलं नाही. माणूस असेल मोठा पण आमच्या हिशोबी त्याच्या मोठेपणाची नोंद करायची कुठल्या खात्यावर? आणि स्वराज्याचं म्हणाल तर संबंध गांधीशी नाही, टिळकांशी नाही आणि सावरकरांशी नाही. म्हणजे स्वराज्य का आकाशातून पडलं? अहो ते कुठून पडलं ते तुम्ही तपासा. इंग्रज गेला तो कंटाळून. अहो लुटण्यासारखं काय शिल्लक होतं? धंदा बुडीत खाती जायला लागला. मी फुकल्याने दिवाळ. कुंभार मडके घेऊन गेला तुम्ही फुका उकिरड. हे सगळं चक्रानी क्रमेण होतं. सत्ता इंग्रजांची नाही, नेहरूची नाही आणि जनतेची नाही. सत्ता आहे विश्वेश्वराची. त्यानंतर पुन्हा एकदा रत्नागिरीला जाण्याचा योग आला. अंतू शेटांच्या घरचा गंगाजलाचा गडू सुदैवाने सीलबंदच होता. वा वा कॉंग्रॅच्युलेशन. तो लावाय बापू कळलं आम्हाला. जाऊन या. तेवढी एक रिक्वेस्ट होती. नाही आता इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे तुमच्याशी. अहो कसली रिक्वेस्ट? तेवढा कोहिनुरीला पाहून या. माझी आपली उगासच तेवढी इच्छा राहिली. त्या पिंडाला कावळा शिवला नाही तर कोहिनूर कोहिनूर म्हणा शिवेल. येऊन सांगा मला कसा दिसतो तो. लंडन पॅरिस सगळं बघून या. मला उगीच त्यांच्या पाया पडावेसे वाटले. आयुष्यमान व्हा, श्रद्धाळू आहात म्हणून यश आहे हो तुम्हाला. मी 4 पावले टाकली आणि निरोप घेतला की मागून एक हाक ऐकू आली. जावय बापू. काय म्हणतो शेठ? जाताय ते एकटेच की सपत्नीक? नाही आम्ही दोघेही चाललो. हे बरं केलं. उगीच किडा आला हो डोक्यात. म्हटलं परदेशी विद्या शिकायला निघाला आहात
देवेणूची कथा आठवली काय. आमच्या मुलीलाही नमस्कार सांगा. कसं आहे, तुमचं भाग्य तिच्यामुळेच. हो, तुम्हाला म्हणून सांगतो, कुठे बोलू नका, मनात ठेवा. 40 वर्षापूर्वी आमची ही गेली. तेव्हापासून त्याच्या घटिकेपर्यंत काय दारचा आंबा मोहरला नाही. एकेकाळी शेकडो लोकांनी आंब्याचा आंबा घेतलाय, पण नशीब कुठल्या वाटेला जातं बघा ना. असो, इथून प्रयाण केव्हा नाही, उद्या सकाळच्या एस टीने जाणार डायरेक्ट मुंबई का. हो, एकदा त्या चिकाटीवर माणसाने पृथ्वी प्रदक्षिणा करून यावं. आता परवा वरच्या आळीतला तात्याजोग जाऊन आला. अजून हाडांचा हिशोब जमवतोय. 7-8 हाडं हरवली म्हणतोय एस टी. अंतुशेठ सगळे तोंड उघडून हसत होते. आता त्या तोंडात एकच लुकलुकत दात शिल्लक होता. पहाटे 5 वाजता एस टी स्टँडवर अंतुशेटांची "ओ जावय बापू" ती खणखणीत आत ऐकू आली. मी चकितच झालो. अंतुशेटांनी वैद्याच्या पुडीसारखी पुडी माझ्या हातात दिली. तुमचा विश्वास नाही ठाव काय मला, पण एवढी पुडी असू द्या. विमानातून जाणार म्हणून कळलं वकील साहेबांकडून. एवढी पुडी काय खिशाला जड नाही. एस टी सुटली आणि अंतुशेटांनी आमच्या कुटुंबियासमोर सदरा वर करून आपले मिचमिचे डोळे पुसले. एवढ्या अंधुक प्रकाशात त्यांचे खपाटीला गेलेले पोट माझ्या डोळ्यावर चटकन उगीचच आघात करून गेले. कोकणातल्या फणसासारखीच तिथली माणसे देखील खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्या. धन्यवाद.